महाविकास आघाडीमध्ये सध्या मुख्यमंत्री पदासाठीच्या संगीत खुर्चीचा खेळ रंगलाय। त्याचं झालं असं की उद्धव ठाकरे यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवा, मी त्याला पाठिंबा देतो असं म्हटलं आणि या सगळ्या चर्चेला तोंड फुटलं। उद्धव ठाकरे यांच्या गटातले नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं। तिकडे काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते म्हणतात की मुख्यमंत्री काँग्रेसचाच होईल। राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य नेते शरद पवार हे आता तरी मुख्यमंत्री पदाबद्दल काहीही बोलत नाहीयेत। मात्र पवारांचे डाव काही वेगळे या पदाच्या बाबतीत असू शकतात अशी शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे एकूणच महाविकास आघाडीमध्ये निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदाच्या संगीत खुर्चीचा खेळ चांगलाच रंगलाय। कशात काय आणि फाटक्यात पाय ही म्हण अगदी खरी ठरावी अशीच काहीशी स्थिती सध्या महाविकास आघाडीची झाली आहे। अजून जागा वाटपाची खिचडी शिजता शिजत नाहीये। त्याआधीच महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून साठमारी सुरू झाली आहे। महाविकास आघाडीत मुख्यमंत्री काँग्रेसचाच व्हावा यासाठी आता वातावरण निर्मिती सुरू केली जाते आहे। काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी याविषयी सूतोवाच केलंय। त्यामुळे काँग्रेस जास्त परिणाम आणखी पुढे जाऊ शकतं हे लक्षात ठेवा। आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका पुढच्या निवडणुका आहेत आणि याकरता या निवडणुकीमध्ये आघाडी म्हणून सुद्धा आपण चांगलं काम करा असं सुद्धा आवाहन करतो। मला खात्री आहे, 100% खात्री आहे, मुख्यमंत्री होणार महाविकास आघाडीचा, काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल त्याची खात्री मला आहे। त्याकरता आपण सगळ्यांनी काम करायचं आवाहन। लोकसभा निवडणुकीमध्ये अनपेक्षितपणे महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं। त्यानंतर राज्याची धुरा विधानसभेमध्ये हाती घेण्यासाठी उद्धव ठाकरे सरसावले, दिल्लीमध्ये आले, बैठका झाल्या, चर्चा झाल्या आणि नंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी सुद्धा होऊ लागली। परंतु शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण या दोघांनीही उद्धव ठाकरे यांच्या मनसुब्याला सुरुंग लावला। पवार आणि काँग्रेस दोघेही दाद देत नाहीत असं म्हटल्यावर उद्धव ठाकरेंनी मस्करीत का होईना नाना पटोलेंना महाविकास आघाडीचा पुढचा बॅट्समन म्हणून जाहीर करून टाकलं आणि त्यावर आज थोरातांनी मौके पे चौका मारण्याचा प्रयत्न केलाय। अखेर थोरातांना उत्तर देण्यासाठी ठाकरेंच्या फास्ट बॉलरला यॉर्कर टाकावा लागला। पुढे आता पुढचा बॅट्समन आलेला आहे, पुढचा बॅट्समन आलेला आहे। नाना मी बहुतेक 4 आणि 6 मारले असावेत असं वाटतंय। त्या बाकी राहिलं असेल तर तुम्ही काय ठोकून द्या। बघा, आम्ही स्वतः टोप्या घालून घेतो पण लोकांना टोप्या घालत नाही। ते काम हे विंध्य सरकार करतं। काँग्रेस पक्षाला लोकसभेत 3 जागा जास्त मिळालेल्या आहेत। त्याच्यामुळे कोणाला जर वाटत असेल की आम्ही मोठे भाऊ आहोत किंवा आम्ही अजून काही आहोत, आम्ही उंच भाऊ आहोत, पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे हे त्यांनी अभ्यास केला पाहिजे। तिकडे महाविकास आघाडीतल्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीवर छगन भुजबळ आणि संजय शिरसाट यांनीही तोंडसुख घेतलंय। आघाडीचं राजकारण म्हटल्यानंतर, युतीचं राजकारण म्हटलं तू माय चालणार आहे। शेवटी निवडणुका लागल्यानंतर पहिल्यांदा मेजॉरिटीमध्ये तर या आणि मग मुख्यमंत्री कोण आहे ते ठरवा म्हणा। पण आपण तुमच्या मेजॉरिटीने तोपर्यंत मुख्यमंत्र्यांसाठी आपण जेव्हा बोलत राहिलो आहे तर काय तक्रार होणार आपसामध्ये। महाविकास आघाडीमध्ये हे पहिले ठरवून करायला कार्यक्रम आहे। हा करेक्ट कार्यक्रम हा उबाठा गटाचा होतोय। काँग्रेसच्या नेत्याने एक बोलायचं, मग शरद पवार साहेबांनी दुसरी भूमिका घ्यायची, नंतर पुन्हा त्या भूमिकेला समर्थन द्यायचं। याचा अर्थ असा आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून जर सत्ता आलीच तर आपला दावेदार असावा म्हणून काँग्रेसने काल त्यांची भूमिका स्पष्ट केली। आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत आहोत, मग जर सत्ता आलीच तर मुख्यमंत्रीपद हे आपल्याकडे असलं पाहिजे। याचा अर्थ स्पष्ट आहे। आता उबाठा गटाने ती मागणी करू नये हे स्पष्ट संकेत काँग्रेसने उबाठा गटाला दिलेले आहेत। मुंबईतल्या जागा वाटपात शिवसेना हाच मोठा भाऊ असेल हे याआधीच ठरलंय।
मुंबईच्या 36 जागा सोडल्या तर उरलेल्या 252 जागांपैकी जास्तीत जास्त जागा पारड्यात पाडून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी लोकसभेच्या परफॉर्मन्सचा काँग्रेसकडून हवाला दिला जातोय. मुख्यमंत्रीपद हे उद्धव ठाकरेंचा वीक पॉइंट असल्याचं गेल्या 5 वर्षात जगासमोर आलंय. त्यामुळे आता काँग्रेसनं मुख्यमंत्री पदावर दावा ठोकल्यानंतर उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. दिल्लीहून रामराजे शिंदे आणि नाशिकहून प्रांजल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी.